स्वबळाच्या दिशेने मनसेचे एक पाऊल पुढे. विधानसभा निवडणुकीसाठी 2 उमेदवारांची घोषणा. बाळा नांदगावकरांना शिवडीतून तर दिलीप धोत्रेंना पंढरपुरातून तिकीट. कागल विधानसभेसाठी राजकीय घडामोडींना वेग. भाजपच्या समरजित घाटगेंना शरद पवार गटाकडून संपर्क केल्याची माहिती. महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही. सोलापुरात राज ठाकरेंचं वक्तव्य. तर महाराष्ट्रात मणिपूर सारखी परिस्थिती करायला शरद पवारांनी हातभार लावू नये. राज ठाकरेंची खोचक टीका. बाहेरून येणाऱ्यांवर सरकारचा सर्वाधिक पैसा खर्च होतो. राज ठाकरेंच्या विधानावर प्रकाश आंबेडकर कडाडले. राज ठाकरेंचे विधान समाज दुभंगण्याचं तर टाळा लावून अटक करण्याची मागणी. एकनाथ शिंदेंकडे असलेली शिवसेनाच खरी. ठाकरेंपेक्षा शिंदेंचा स्ट्राईक रेट जास्त. ठाकरेंचा स्ट्राईक रेट मुस्लिम मतांमुळे वाढला. तर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. शिंदे पवार बैठकीत अदानींच्या अधिकाऱ्यांसह धारावीमध्ये चर्चा झाल्याची माहिती. मुंबईची लूट होऊ देणार नाही. राऊतांची प्रतिक्रिया. या धारावीचा स्क्वेअर फुटाचा भाव काढला तर तुम्हाला राजकारण कळेल. राज ठाकरेंचा खोचक टोला. गिरणा नदीपात्रातून तरुणांचं अखेर लष्कराच्या हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. मासेमारी करताना अडकले होते तरुण. 15 तासानंतर तरुण सुखरूप नदीपात्राबाहेर. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची शक्यता. देशात अस्थिर परिस्थिती. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे देशात मोठा हिंसाचार.